नमस्कार मित्रांनो, कशा आहात आपण सगळे? मी आहे सूरज आणि तुम्ही बघायला सुरुवात केलेले आहे सूरज टॉक्स हे आपलं चॅनल, ज्या चॅनलवरती पर्सनल फायनान्स, करिअर ग्रोथ आणि स्किल डेव्हलपमेंट यासारख्या खूप महत्त्वाच्या विषयांवरती दर आठवड्याला आपण व्हिडिओ बनवत असतो आणि ते सुद्धा आपल्या मराठी भाषेमध्ये. आणि हो, आजचा व्हिडिओ सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे तो इग्नोर बिलकुल करू नका, कारण लोन या विषयाशी आपल्या प्रत्येकाचा संबंध कधी ना कधी आयुष्यात येत असतो. आजचा व्हिडिओ मुख्यतः 3 भागांमध्ये असणार आहे, ज्यामध्ये आपण तुमच्या आयुष्यातली लोनची फाईल ओपन करणार आहे आणि ती स्मार्टली क्लोज कशी करायची, कमीत कमी इंटरेस्ट देऊन आपले पैसे कसे वाचवता येतील, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. सगळ्यात पहिल्या भागामध्ये आपण बघूयात की लोन नावाचा हा ट्रॅप नेमका काय आणि आपण त्याच्यामध्ये कसे फसतो. दुसऱ्या भागामध्ये आपण हे बघूयात की त्या लोन मधून लवकरात लवकर बाहेर कसं पडायचं. आणि तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल स्टेप्स आणि मेथड्स सांगणार आहे, ज्या तुम्हाला स्मार्टली लोन क्लोज करायला आणि तुमचे पैसे वाचवायला मदत करणार आहेत. ओके, तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात माझ्या एका मित्राच्या उदाहरणापासून. माझा एक मित्र आहे आणि त्याची इन हँड सॅलरी आहे साधारण 70,000 रुपये दर महिन्याची. कमी नाही किंवा वाईट बिलकुल नाहीये. पण प्रॉब्लेम काय की त्याचे 3 लोन चालू आहेत. एक होम लोन चालू आहे, एक पर्सनल लोन चालू आहे आणि साधारण 1-2 क्रेडिट कार्ड आहेत त्याच्याकडे. त्याचे पण EMI दर महिन्याला त्याला पे करायला लागतात आणि या तीनही गोष्टींमध्ये मिळून दर महिन्याचे 40,000 रुपये त्याचे EMI मध्ये जातात. याचा दुसरा अर्थ काय, तर माझा मित्र जो 70,000 रुपये दर महिन्याला कमवतो, तो 40,000 रुपये फक्त बँकेला पे करण्यासाठी कमवतो आणि 30,000 रुपये फक्त त्याच्या स्वतःचा खर्च भागवण्यासाठी, त्याचं घर चालवण्यासाठी वगैरे त्याच्या हातामध्ये शिल्लक राहतात. या सिच्युएशन मध्ये आपल्यापैकी खूप लोक असणार आहेत, माझा एकटा मित्रच नाहीये आणि ही गोष्ट मला माहिती आहे आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रपंच मी करतोय. तर चला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला जो भाग आहे या व्हिडिओचा तो म्हणजे लोनचा ट्रॅप नेमका काय आहे आणि आपण त्याच्यामध्ये अडकतो कसे याच्यापासून. तुम्ही कधीही बँकांच्या लोन वगैरेच्या ऍडव्हर्टाईज बघितलेल्या असतील तर तुम्हाला त्या अशाच भेटतील की इझी लोन, लेस डॉक्युमेंटेशन, प्रोसेसिंग फीस कमी वगैरे, या सगळ्या गोष्टी दाखवून अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे करून बँक लोन हे प्रोडक्ट त्यांचं सेल करत असतात आपल्यासारख्या लोकांना. पण बँक जी गोष्ट तुम्हाला कधीच सांगणार नाही ती म्हणजे लोनची जी एक वेगळी बाजू आहे, दुसरी बाजू ज्याच्यामध्ये आपले खूप पैसे लॉस होतात, ती बाजू ते बँक कधीच दाखवणार नाहीत, कारण ती त्यांच्यासाठी नुकसानाची बाब आहे. पण चला आज ती मी तुम्हाला दाखवतो. हे आहे ग्रो ॲपचं लोन कॅल्क्युलेटर, जे आपल्यापैकी सगळे तुम्ही यूज करू शकता हवंच असेल तर. आपण असं कन्सिडर करूयात की समजा तुम्ही 50 लाख रुपयाचं एक होम लोन घेतलेलं आहे, ज्याचा इंटरेस्ट रेट आहे 8.5% आणि आपण असं कन्सिडर केलं की 10 वर्षांसाठीचं तुमचं ते लोन आहे. तर आता या केसमध्ये तुम्हाला 8.5% इंटरेस्ट रेट होती 50 लाख रुपयाच्या लोनसाठी. मंथली EMI येणार आहे साधारण 61,993 म्हणजे 62,000 रुपयाचा EMI येणार आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे तर 50 लाख रुपये आहे, बरोबर. आणि त्याच्यावरती तुम्ही टोटल 10 वर्षांच्या टेन्युअर मध्ये इंटरेस्ट किती पे करणार आहे तर साधारण 24,39,000 रुपये म्हणजे 25 लाख रुपये साधारण तुम्ही इंटरेस्ट मध्ये पे करणार, जे की आपण तरी म्हणू शकतो की कमी आहे, कारण लोनच्या अमाऊंटच्या अर्धा तुम्ही इंटरेस्ट पे करता व्याज 10 वर्षांच्या कालावधीमध्ये. ओके, इथपर्यंत समजलं आपल्याला. पण ज्यावेळेस बँक तुम्हाला इझी EMI वगैरे वगैरे सांगत असते, तर होम लोन आपण 10 वर्षांचं सहजासहजी घेत नाही, तो घेतो आपण साधारण 25 किंवा 30 वर्षांचं. लेट्स से तुमचं लोन आता हेच 10 वर्षांच्या ऐवजी 25 वर्षांचं जर झालं तर काय फरक पडतो तो तुम्हीच बघा. तर या केसमध्ये आता बँक तुम्हाला म्हणेल 62,000 रुपये EMI पे करायची गरज नाही, फक्त 40,000 रुपयेच तुम्हाला EMI पे करायचं आहे आणि 50 लाख रुपयांचं तुम्हाला होम लोन मिळतंय. पण हे फक्त 40,000 रुपये करण्यासाठी तुम्हाला किती ऍडिशनल इंटरेस्ट पे करावं लागणार आहे माहितीये का? बघा, आता तुम्ही 50 लाख रुपयांची तुमची प्रिन्सिपल अमाऊंट आहे, पण 70 ते 71 लाख रुपये फक्त इंटरेस्ट पे करावं लागणार आहे. 50 लाख रुपयांच्या तुमच्या लोनसाठी 25 वर्षांच्या टेन्युअर मध्ये साधारण 1,20,78,406 रुपये तुम्ही पे करणार आहात. आणि ही लोनची डाऊन साइड आहे, जी तुम्हाला कधीच बँक्स नाही दाखवणार आहेत. आणि या गोष्टीचा विचार आपण करणं गरजेचं आहे, कारण आयुष्यातले जवळपास 1,20,00,000 रुपये तुम्ही एकच लोन क्लिअर करण्यासाठी जर पे करणार असाल तर मग बाकी सेव्हिंग कधी करणार आणि तुमची लाईफ कशी सुरळीत चालणार, या गोष्टीचा पण आपल्याला कधीतरी विचार करावा लागणार आहे. सो जेव्हा कधी तुमच्या कुठल्याही लोनचं टेन्युअर वाढतं ना, त्यावेळेस तुम्हाला इंटरेस्ट हा खूप जास्त पे करावा लागतो. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आता काही जण आपल्यापैकी स्मार्ट असतील आणि म्हणतील की चला 10 वर्षांच्या आतमध्येच मी ते लोन डील करू शकेन, कारण मे बी तो 62-63,000 रुपयांचा काही जो EMI येतो तो मी पे करू शकतो. ठीक आहे, अशी जर परिस्थिती असेल आणि आपण परत आणलं ते लोन 10 वर्षांवरतीच, तर 62,000 रुपयाचा EMI ॲज इट इज आला. 50 लाख रुपयांचीच प्रिन्सिपल अमाऊंट आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ॲज इट इज कॅल्क्युलेशन राहिले, जे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितले होते. पण या लोन मध्ये अजून एक गोष्ट काय असते माहितीये की कुठल्याही बँकेचं लोन हे नेहमी फ्रंट लोडेड इंटरेस्ट वरती चालतं. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही अर्ली स्टेज मध्ये लोनच्या जे काही EMI पे करताना त्यातली मॅक्झिमम अमाऊंट ही इंटरेस्ट मध्ये जात असते, थोडीफार अमाऊंट ही स्टार्टिंगला प्रिन्सिपल मध्ये जाते आणि जसं जसं ते लोन संपत येतं ना तसं तसं प्रिन्सिपलची अमाऊंट वाढत
जाते आणि इंटरेस्टची अमाऊंट कमी होत जाते. आणि म्हणूनच कुठलंही लोन हे अर्ली स्टेज मध्ये जितकं एक्स्ट्रा पे करून संपवणं आपल्याला पॉसिबल असेल ना, तेवढी ती गोष्ट आपल्या फायद्याची असू शकते किंवा आपला बेनिफिट त्याच्यामध्ये जास्त आहे आणि बँकेचा कमी आहे. कारण तुम्ही जर का लोनच्या एकदम शेवटी तर लोन फोरक्लोजर करण्याचा प्रयत्न केला किंवा एक्स्ट्रा अमाऊंट एकच वेळेस वन टाइम अमाऊंट मधून देऊन पे करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये तुमचंच लॉस आहे. कारण तुम्ही ऑलरेडी खूप मोठा इंटरेस्ट बँकेला देऊन झालेला आहे. आता ही गोष्ट कशी समजायची प्रॅक्टिकली जर तुम्हाला समजायची असेल तर लेट्स से आपलं 50 लाख रुपयांचं लोन आहे आणि 10 वर्षांसाठीच आहे. तर साधारण तुम्ही 5 वर्ष समजा पे करून झालेले. आता कुठला चालू आहे, जून महिना चालू आहे, 2025 चालू आहे. जर का आता तुमचं लोन स्टार्ट झालं तर तुम्ही म्हणाल की 5 वर्षानं हे लोन साधारण 50 लाख रुपयांचं किती संपलं पाहिजे. तर आयडियली 25 लाख रुपये संपलं पाहिजे कारण आपण हाफ टेन्युअर देऊन झालेला आहे. पण तसं होत नाही. बघा इथं काय होतं, आता तुम्हाला दाखवतो मी. 2025च्या जून महिन्यामध्ये समजा तुमचं लोन चालू झालेलं आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा हे बघूयात की 5 वर्षाच्या नंतर तुमचं लोन किती पे झालेलं असेल. जर का समजा तुम्ही आता 2025 पासून 2029 ला तुमचे 5 वर्ष होतील, त्यावेळेस आपलं आयडियली 25 लाख रुपयांचं लोन संपलेलं पाहिजे. पण बॅलन्स किती उरतोय तुमचा इथे? 36,69,548 रुपयांचा बॅलन्स उरतोय. 25 लाखच उरायला पाहिजे होते जर का आपण हाफ टेन्युअर पे करून झालेलं आहे. तरीही हे 11 लाख रुपये एक्स्ट्रा काय, कारण की सुरुवातीला फक्त इंटरेस्ट मध्येच आपले पैसे जास्त गेलेले आहेत आणि प्रिन्सिपल मध्ये नाही गेलेले आहेत. ही गोष्ट जर तुम्हाला प्रॅक्टिकली समजून घ्यायची असेल तर आपण आता चला पहिल्याच वर्षीचा ईएमआय बघूयात. तुम्ही जे 62,000 रुपये पे करताय ना इथं, त्या 62,000 रुपयामधले साधारण 35,000 रुपये फक्त इंटरेस्ट चाललाय आणि प्रिन्सिपल मध्ये 26,000 रुपये चाललेत. हीच गोष्ट तुम्हाला पूर्ण वर्षभरामध्ये दिसेल. आणि ज्यावेळेस तुम्ही हे 6 महिने पण पे केलेत ना, 6 महिन्यामध्ये 62,000 रुपयांनी साधारण तुम्ही 3.5 लाख रुपयाच्या पेक्षा जास्त पे केलेलं असेल. पण तुमचं लोन फक्त 1.5 लाख रुपयांपर्यंतच प्रिन्सिपल अमाऊंट गेली कारण 48,37,000 रुपये इथे तसेच बाकी आहेत. म्हणजे पहिल्याच वर्षी तुम्ही साधारण 2 ते 2.25 लाख रुपये फक्त इंटरेस्ट मध्येच दिलेले आहेत. आणि ही गोष्ट जशी जशी लोन पुढे जाईल तसं तुम्हाला लक्षात येईल की 5व्या वर्षी समजा तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही जे काही 62,000 रुपयाचा ईएमआय पे करताय इथे येऊन तो रेशो फ्लिप झाला. बघा 35,000 रुपये तुमच्या आता प्रिन्सिपलला चालले आणि साधारण 26,000 रुपये इंटरेस्ट वरती आला. हीच गोष्ट जसं जसं तुमचं लोन क्लोज होत येईल किंवा पुढे जाईल तसं अजून कमी होईल. जर समजा 2034 ला तुमचं लोन संपणार आहे, 2032 मध्ये तुम्ही बघितलं या 62,000 रुपयांमधले 46,000 रुपये साधारण प्रिन्सिपलला चाललेत आणि 15,000 रुपयांचा इंटरेस्ट चाललाय. याच्यामध्ये आपल्यासाठी समजण्याची गोष्ट काय आहे, लोन कुठलंही घेतलं तर जेवढा अर्ली तुम्हाला ते रिपे करणं पॉसिबल असेल किंवा एक्स्ट्रा अमाऊंट पे करणं पॉसिबल असेल तेवढं केले पाहिजे. अदरवाईज लोनच्या सेकंड हाफ मध्ये कुठेही जर का जाऊन ते लोन फोरक्लोजर करण्याचा प्रयत्न केला किंवा जे एक्स्ट्रा अमाऊंट पे करण्याचा प्रयत्न केला तो बेनिफिट बँकेलाच होतो, आपल्याला नाही होत. ओके, तर आता आपल्याला हे समजलं की लोन हा नेमका ट्रॅप कसा आहे. आपण ते घेताना अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे सगळ्या बघितलेल्या असतात किंवा आपल्याला असं वाटतं की आपण ते लवकरात लवकर क्लोज पण करू, पण सुरुवातीच्या काळामध्येच बँक जास्तीत जास्त इंटरेस्ट वसूल करून घेते. हा आहे लोनचा नेमका ट्रॅप. आता व्हिडिओचा दुसरा भाग की ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. सगळ्यात पहिली आणि महत्वाची स्टेप काय माहितीये, जर का समजा तुमचे मल्टिपल लोन चालू असतील ना तर एक एक्सेल शीट घ्या आणि त्या एक्सेल शीट वरती सगळे लोन तुमचे सगळ्यात आधी मेन्शन करून घ्या. जेवढे काही तुमचे लोन्स आहेत, जे काही ईएमआय आहेत वगैरे सगळ्या गोष्टींचं ऑडिट तुम्हाला त्या एका एक्सेल शीट वरती दिसलं पाहिजे. 5 गोष्टी तुम्हाला त्या एक्सेल शीट वरती लिहायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट टोटल किती अमाऊंटचं ते लोन आहे. दुसरी गोष्ट किती अमाऊंट पे करायची बाकी आहे. तिसरी गोष्ट किती ईएमआय बाकी आहेत. चौथी गोष्ट ईएमआय ची अमाऊंट काय आहे. आणि 5वी गोष्ट रेट ऑफ इंटरेस्ट काय. आणि याच्याच नंतर तुम्हाला ही गोष्ट सुद्धा कॅल्क्युलेट करायची की तुमचा इन्कम टू डेब्ट रेशो काय आहे, म्हणजे तुमचं इन्कम टोटल किती आणि तुम्ही त्याच्यातून ईएमआय साठी किती पैसे खर्च करताय. आयडियली हा रेशो 30% पेक्षा जास्त नसला पाहिजे, पण आपल्यापैकी खूप लोकांचा तो असतो. हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा की तुमच्यासाठी तो रेशो काय आहे ते. ठीक आहे, आता जेव्हा एका एक्सेल शीट वरती तुम्ही तुमचे सगळे लोन मेन्शन केलेले आहेत आणि तुम्हाला क्लिअरली दिसतंय की किती आपल्याला पे करायचे, कशा पद्धतीने पे करायचे वगैरे, तर सेकंड थिंग तुम्हाला काय करायची, एक लोन पिक करायचे ज्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा अमाऊंट जर का तुमच्याकडे असेल तर ती पे करणार आहात, कारण ते लोन तुम्हाला लवकर नील करायचे. मे बी आता समजा माझ्या मित्राचं उदाहरण मी घेतलं होतं की त्याचे 70,000 रुपयांमधून 40,000 रुपये फक्त लोन साठी जातात आणि त्याला हे लोन लवकर संपवायचे, त्याच्यामुळे तो थोडेसे अजून 5,000 रुपये एक्स्ट्रा पे करू शकतो. आपण असं कन्सिडर केलं तर ते 5,000 रुपये कुठलं लोन संपवण्यासाठी त्याला यूज करायचे ही गोष्ट आता त्याला ठरवावी लागणार आहे. तर ही गोष्ट कशी ठरवणार, तर त्याच्यासाठी 2 मेथड आहेत. सगळ्यात पहिली मेथड, तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात मोठ्या अमाऊंटचं जे लोन आहे आणि ज्याचा इंटरेस्ट रेट सगळ्यात हाय आहे ते लोन सगळ्यात आधी नील करायला पाहिजे. ही पहिली मेथड सांगते. कारण काय, एकतर ते मोठ्या टेन्युअरचं लोन आहे आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट खूप खाणार आहे ते लोन, म्हणून जो काही रेग्युलर ईएमआय पे करतोय तो तर करतोच आहे, पण त्याच्यामध्ये हे जे 5,000 आपण एक्स्ट्रा पे करू शकणार आहे ना, ते 5,000 रुपये ते लोन नील करण्यासाठी केले पाहिजे, जेणेकरून लॉंग टर्म मध्ये आपला इंटरेस्ट खूप मोठा वाचू शकेल आणि कमीत कमी टेन्युअर मध्ये ते लोन नील होऊ शकेल. ही झाली पहिली मेथड. किंवा दुसरी मेथड काय सांगते, ज्याला स्नोबॉल इफेक्ट किंवा मेथड असं पण म्हणतात,
लेट से तुमचं एक पर्सनल लोन आहे ज्याचा EMI फक्त 5,000 रुपयांचा आहे, तर आता तुमच्याकडे एक्स्ट्रा 5,000 रुपये अजून पे करण्यासाठी आहेत, तर ते 5,000 रुपये काय करा, त्या एका EMI सोबत दुसरा EMI पण लगेच पे करा, म्हणजे डबल EMI पे करा दर महिन्याला, आणि ते लोन लवकरात लवकर संपवून घ्या, जेणेकरून समजा तुमचे 3 लोन चालू असतील तर एक लोन लवकर संपल्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट तुम्हाला भेटेल, धीर मिळेल की चला एक लोन आपलं संपलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने आता हे जे काही 10,000 रुपये उरतात आपल्याकडे, एक रेग्युलर 5,000 रुपयाचा EMI ने एक्स्ट्रा 5,000 रुपये, हे 10च्या 10,000 रुपये आपण एखादा अजून लोन संपवण्यासाठी, दुसरं लोन क्लोज करण्यासाठी यूज करू शकतो. ही मेथड सुद्धा तेवढीच इफेक्टिव्ह आहे तुमच्यासाठी. तेव्हा सायकोलॉजिकल रिलीफ इम्पॉर्टंट आहे की एक मोठं लोन लवकर संपवण्याचा लॉंग टर्मचा विचार तुम्ही करताय. जी सिच्युएशन तुमच्यावरती असेल त्यावरती डिपेंड करेल की तुम्ही त्या परिस्थितीमध्ये निर्णय काय घेणार या दोघांपैकी. ओके, आता ही गोष्ट तर आपण बघितली. जेव्हा तुमच्याकडे एक एक्सेस अमाऊंट आहे, म्हणजे एक्स्ट्राची अमाऊंट आहे जी तुम्ही ऍडिशनली पे करू शकता, जे रेग्युलर EMI आहे त्याच्यापेक्षा. पण समजा तुमच्याकडे जी काही EMI देऊन अमाऊंट उरते ती तुम्हाला रेग्युलर खर्च चालवण्यासाठीच पुरत नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये तर तुम्ही एक्स्ट्रा नाही पे करू शकणार. मग काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये 4 किंवा 5 स्टेप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमचे लोन स्मार्टली नील करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, तर तुम्हाला लोन कन्सॉलिडेशन करणं पॉसिबल असेल तर ते करायचं. लेट से तुमचं 2 क्रेडिट कार्डचं लोन आहे, ते साधारण समजा एक 2.5-3 लाख रुपयाचं लोन आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला 35 ते 40% इंटरेस्ट लागतो. तुम्हाला माहिती आहे जर EMI वगैरे बाउन्स झाला तर त्या केसमध्ये तुम्ही ते 35 ते 40% इंटरेस्ट वाचवण्यासाठी तुम्हाला समजा एक 12 किंवा 15% वरती एक पर्सनल लोन बँकेकडून भेटत असेल तर ते तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता 12 ते 15% वरती, आणि क्रेडिट कार्डचं एकदाच सगळं लोन नील करू शकता. किंवा दुसऱ्या केसमध्ये लेट से तुमच्याकडे एक पर्सनल लोन आहे जे 15% वरती आहे, पण तुमच्याकडे एक घर आहे स्वतःचं आणि त्या घरावरती लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी तुम्हाला 8-10% वरती मिळायला लागलेले, तर तुम्ही ते लोन घेऊ शकता आणि पर्सनल लोन पूर्ण नील करू शकता, जेणेकरून तुमचा हा जो वरचा 5% डिफरन्स आहे इंटरेस्ट मधला तो तुमचा वाचू शकतो. अशा पद्धतीने जर का कुठल्याही पद्धतीने तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट कमी मिळत असेल एखाद्या दुसऱ्या लोन वरती आणि तुम्हाला मोठ्या इंटरेस्ट रेटचं लोन नील करणं पॉसिबल असेल तर ते तुम्ही कन्सॉलिडेट करून हा ऑप्शन यूज करू शकता, ते मोठ्या इंटरेस्टचं लोन लवकरात लवकर नील करण्यासाठी, आणि त्या ठिकाणी तुमचे पैसे वाचू शकतात. दुसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे लोनलाच रिफायनान्स करा. लेट से आता एका लॉंग टेन्युअरचं 40-50 लाख रुपयांचं तुमचं एक होम लोन आहे जे 25 वर्षांच्या टेन्युअरचं आहे. समजा तुमची बँक त्याच्यासाठी तुम्हाला 9% इंटरेस्ट चार्ज करते, पण तेच दुसऱ्या बँकेमध्ये चांगली बेटर ऑफर भेटते तुम्हाला, मे बी 8% किंवा 8.5% वरती तुम्हाला ते लोन ट्रान्सफर करून भेटते दुसऱ्या बँकेमध्ये, तर तुम्ही ते करू शकता. ह्या लोनला फायनान्स करण्यासाठी दुसऱ्या बँकेकडनं लोन घेऊ शकता किंवा ट्रान्सफर करू शकता ते लोन. तुम्ही म्हणाल अर्धा किंवा 1% साठी एवढे सगळे कष्ट किंवा एवढी सगळी मगजमारी का करायची, तर ह्याच्यामध्ये बघा, जेव्हा मोठ्या अमाऊंटचं आणि मोठ्या टेन्युअरचं लोन असतं ना, लेट से तुमचं 50 लाख रुपयाचं लोन आहे आणि 25 वर्षाच्या टर्मचं आहे आणि त्याच्यामध्ये 1% जरी इंटरेस्ट रेट मध्ये फरक पडला ना तरी सुद्धा तुम्ही साधारण 4-5 लाख रुपयांपेक्षा जास्त अमाऊंट इंटरेस्टची वाचवू शकता. त्याच्यामुळे जर का रिफायनान्स करणं पॉसिबल असेल तुम्हाला लोन तर ते रिफायनान्स करा. तिसरी आणि अजून एक स्मार्ट पद्धत, आपल्या लाईफचं फायनान्शियल ऑडिट करा. आता UPI आल्यापासून किंवा आपल्या सगळ्यांच्या सॅलरीज वगैरे वाढल्यापासून ना आपल्या स्वतःच लाईफवरती कंट्रोल नाही राहिलेला आहे की कुठे पैसे आपण खर्च करतोय आणि किती प्रमाणामध्ये खर्च करतोय. बाहेर जरी गेलो तरी 1000-2000 रुपये आपले कसे जातात, ऑनलाईन शॉपिंग वरती किती पैसे खर्च होतात, कुठल्याच गोष्टींवरती आपला कंट्रोल नाही राहिलेला. त्यामुळं खर्च करा, कारण आपण अल्टिमेटली खर्च करण्यासाठी आणि लाईफमध्ये हॅपी राहण्यासाठीच कमवतोय. पण आपल्याला ह्या गोष्टीचं ऑडिट करणं गरजेचं आहे की जर का आपले लोन्स एक्स्ट्रा आहेत किंवा एक मोठं लोन आपल्यावरती ऑलरेडी आहे तर अशा वेळेस थोडीशी टेम्पररी तुम्ही लाईफस्टाईल सोबत ऍडजस्टमेंट करू शकता. कॉन्शियसली खर्च करा आणि कमीत कमी अशा व्यर्थ गोष्टींवरती पैसे खर्च होतील यासाठी प्रयत्न करा आणि ती सगळी अमाऊंट लोन डील करण्यासाठी आधी वापरा, कारण तुमच्यावरचं कर्जाचा डोंगर जर कमी झाला ना तर तुमची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करायला तुम्हाला जास्त मदत करणार आहे. किंवा याच सिरीज मध्ये दुसरी गोष्ट, समजा तुम्हाला एखादा बोनस आलेला आहे किंवा कुठलीही एक वन टाइम अमाऊंट तुमच्याकडे वर्षातनं एखाद्या दुसऱ्या वेळेला आली, समजा लेट से तुमच्याकडे 1 लाख रुपयांचा तुम्हाला इयरली बोनस भेटलेला आहे, तर या केसमध्ये आता तुम्हाला काय करायचंय, आयडियली फॉर्म्युला हा सांगतो की त्याची 50% मिनिमम 50% किंवा 70% अमाऊंट ही लोन रिपे करण्यासाठी गेली पाहिजे आणि 30% अमाऊंट तुम्ही गिल्ट फ्री स्वतःसाठी खर्च करू शकता, जेणेकरून तुमचा हा लोनचा ट्रॅप लवकरात लवकर संपेल आणि लॉंग टर्म मध्ये तुम्ही जो बँकेला एक्स्ट्रा इंटरेस्ट पे करणार आहेत ना तो कमीत कमी पे करायला लागेल तुम्हाला. या 3 स्मार्ट टिप तर तुम्हाला समजल्या. सगळ्यात पहिलं कॉन्सॉलिडेट करा लोन किंवा रिफायनान्स करा जर पॉसिबल असेल तर, किंवा तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्या लाईफचं फायनान्शियल ऑडिट करा आणि जिथं जिथं तुम्हाला एक्सपेन्सेस कट करता येतील ते करा किंवा वन टाइम वगैरे तुमच्याकडे अमाऊंट आली तर ते लोन रिपे करण्यासाठी यूज करा आणि लवकरात लवकर तुमचं लोन रिपे करण्याचा प्रयत्न करा. चौथी आणि सगळ्यात स्मार्ट पद्धत, ह्याच्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि तो बऱ्याच लोकांना आवडला पण होता, त्याच्यावरती बऱ्याचशा कमेंट पण होत्या की 25 वर्षांचं जर का तुमचं लोन आहे समजा होम लोन किंवा कुठलंही मोठं लोन, तर ते 10 वर्षांच्या आतमध्ये कसं संपवायचं आणि 60% पर्यंत त्याच्यावरती इंटरेस्ट कसा वाचवायचा हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तेच
परत मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो ते कसं होऊ शकतं. लेट्स से 50 लाख रुपयांचं तुमचं लोन आहे आणि 25 वर्षांचं टेन्युअर आहे, तर तुम्हाला जर का पॉसिबल असेल तर 2 गोष्टी करायच्या. दरवर्षी एक एक्स्ट्रा ईएमआय पे करायचा. 12 महिन्यांमध्ये आपण 12 ईएमआय पे करतो. कुठल्याही एका महिन्यामध्ये किंवा वर्षाच्या शेवटी तुम्हाला पॉसिबल असेल तर 13वा एक ईएमआय एक्स्ट्रा पे करायचा आणि बँकेला सांगायचं की मला टेन्युअर नाही वाढवायचा आणि ईएमआय वगैरे कमी नाही करायचा, उलट मी एक्स्ट्रा ईएमआय पे करतोय तुम्हाला, तर तो ईएमआय प्रिन्सिपल अमाऊंट साठी यूज झाला पाहिजे. ह्याच्यातून तुमचं 25 वर्षाचं लोन आधीच 18-20 वर्षांवरती येईल. आणि अजून एक स्मार्ट स्टेप, फक्त 10% स्टेप अप ईएमआय लावायचा आहे. म्हणजे आता जर का समजा तुम्ही होम लोन साठी 20,000 रुपये दर महिन्याला पे करताय, तर नेक्स्ट इयर 10% वाढून ती अमाऊंट 22,000 रुपये होईल. त्याच्या नेक्स्ट इयर ती अमाऊंट वाढून परत 24,000 समथिंग रुपये होईल. अशा पद्धतीने 10% जर का तुम्ही स्टेप अप लावू शकलात, कारण तुमचं इन्कम ऍटलीस्ट 8-10% इन्क्रीमेंट तुम्हाला दरवर्षी मिळत असेल, ओके, तर 10% स्टेप अप ईएमआय जर का तुम्ही दरवर्षी एक्स्ट्रा पे करत असाल, तर तुमचं 25 वर्षांच्या टेन्युअरचं जे एक मोठं लोन आहे ते 10 वर्षांच्या आतमध्ये या 2 गोष्टी करून संपणं तुमच्यासाठी पॉसिबल होऊ शकतं. आणि इतकंच नाही, 10 वर्षांच्या आतमध्ये लोनच नाही संपणार, तर त्याच्यावरती तुम्ही 60% पर्यंत इंटरेस्ट पण वाचेल. म्हणजे 25 वर्षाच्या काळामध्ये साधारण जो 70-1 लाख रुपये तुम्ही इंटरेस्ट पे करणार होतात 50 लाख रुपयांच्या लोनवरती, तो 30 किंवा 35 लाख रुपयांच्या आतमध्ये तुमचा इंटरेस्ट जाईल आणि वरचे 30-35 लाख रुपये तुमचे वाचू शकतात. ते सुद्धा तुम्ही एक्सेल शीट मध्ये किंवा ग्रोच्या ऍपच्या कॅल्क्युलेटरवरती वगैरे करून बघू शकता, जर का तुम्हाला एक्झॅक्ट अमाऊंटच काढायची असेल तर. जेव्हा कधीही तुम्ही एखादं लोन घ्याल ना, तर अशा पद्धतीने तुम्हाला ते लोन लवकरात लवकर रिपे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण मी असे खूप माझे मित्र बघितलेले आहेत जे असं कुठलंही मोठं लोन घेतात आणि मग ते करिअर सोबत पण काही फ्रुटफुल नाही करतायत, कारण की ते कुठलीच रिस्क घेऊ शकत नाहीत. एकाच कंपनीमध्ये त्यांना थांबवून राहावं लागतं किंवा स्टॅग्नन्सी येते करिअरमध्ये, एक मेंटल प्रेशर असतं. त्यांच्या फॅमिलीमध्ये किंवा रिलेशनशिप्समध्ये इतर इश्यूज व्हायला चालू होतात, जेव्हा की एका मोठ्या अमाऊंटचं लोन असतं आणि एक मोठा पार्ट तुमच्या सॅलरीचा फक्त लोन पे करण्यासाठी वगैरे जात असतो. तर अशा केसमध्ये आयुष्य छोटं वाटायला लागतं किंवा खूप स्ट्रेसफुल वगैरे वाटायला लागतं. या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी तुम्हाला स्मार्टली तुमचे लोन्स नील करता आले पाहिजेत. आणि या काही पद्धती होत्या ज्या पद्धतीने ते लोन लवकरात लवकर नील करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मदत होऊ शकते. जर का तुम्हाला प्रॅक्टिकली बघायचं असेल की हा इंटरेस्ट कशा पद्धतीने वाचू शकतो, तर जो मी तुम्हाला व्हिडिओ मगाशी मेन्शन केला होता 25 वर्षांचं लोन 10 वर्षांमध्ये कसं संपवता येईल, तो व्हिडिओ नक्की जाऊन आपल्या चॅनलवरती बघा. हवं तर मी वरती मेन्शन करतोय. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांचं कुठल्याही पद्धतीचं लोन चालू आहे आणि त्यांना ह्या लोनच्या ट्रॅपमधून लवकरात लवकर बाहेर पडायचंय. अशाच महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सुरेश तिटे सायनिंग ऑफ.